जय भीम। मी सुलोचना पाटोळे, राहणार कवडगाव, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर। माझ्यावर होणारा शेजाऱ्यांचा अन्याय थांबविण्यासाठी मी आझाद मैदान मुंबई येथे 21 तारखेपासून उपोषणास बसलेले, सहकुटुंब उपोषणास बसलेले आहोत। तरीही आम्हाला आमची जमीन 89 ब यामध्ये 21 गुंठे जमीन ही शेजाऱ्यांनी त्यांच्या कब्जामध्ये आहे व 89 अ मधील जमीन ही 90 यांच्या कब्जामध्ये आहे। ती आम्हाला भेटत नाही। आमचा रस्ता ही 4 वर्षापासून शेजाऱ्यांनी बंद केलेला होता, घरात जाण्याचा, शेतात जाण्याचा। आम्ही बऱ्याच दिवसापासून आमची शेती ते करून देत नाहीत। आम्हाला आमच्यावर असा अन्याय होतोय की त्यांनी रस्ता सुद्धा 4 वर्षापासून बंद केलेला होता, पण मी 5-2चा फॉर्म तहसीलदार यांच्याकडे भरला, तिथून मला न्याय भेटला आणि त्यांनी मला आदेश पत्र दिलं। मला रस्ता काढून इथं आल्यानंतर त्यांनी परत आमचा रस्ता बंद केला। मग मी परत 9/7/2024 मध्ये आझाद मैदान येथे उपोषण केले। उपोषण केल्यानंतर संजय बनकर साहेब यांनी मला पत्र दिले आणि यांच्या पत्रावरून मला रस्ता खुला करून मिळाला। सामनेवाले हे आडदंड स्वभावाचे आहेत आणि ते मारपीट आम्हाला नेहमी करतात। माझ्या सुनेला घरात घुसून 2 वेळेस मारहाण केली आणि शेजारचा जो इसम आहे तो नेहमी आम्हाला त्रास देतोय। आमची लाईट सुद्धा कट केली, आमच्या पाण्याचे पाईप कापतात, रस्ता जो आहे त्यात घोडा बांधतात आणि रस्त्यामध्ये घोडा बांधून रस्त्यामध्ये मुलांना संडासला बसवतात। रस्त्यामध्ये खूप पाणी सोडतात, आम्ही घरामध्ये जाणं आम्हाला शक्य होत नाही। प्लस आमची जमीन आहे, आमची 13 गुंठे जमीन 106 वाल्याच्या कब्जामध्ये आहे आणि 8 गुंठे जमीन ही 89च्या कब्जामध्ये आहे। तरी ती जमीन आतापर्यंत आम्हाला मिळत नाही। पण आम्हाला जातीवर घाणघाण शिवीगाळ होते, जातीवर शिवीगाळ होऊन आम्हाला मारहाण होते। आम्ही डोंगराच्या कडेला राहतो, आम्हाला कोणीही शेजार नाही। खाली आहे ते त्यांचे सगळे लोक आहेत आणि ते आम्हाला कोणीही साथ देत नाहीत। आमचे लोक कमी आहेत आणि सगळे त्यांचे लोक जास्त आहेत। ते असून आम्हाला नेहमी त्रास देऊन आम्ही ग्रामपंचायतला सुद्धा अर्ज केलेला आहे, पण ते ग्रामपंचायतने सुद्धा आम्हाला रस्ता दिलेला नाही। आमची कोणी सरपंच वगैरे काही आमचे इन्क्वायरी करत नाही। आम्ही त्यांच्याकडे गेलो असता ते काही आमची दखल घेत नाही। ते म्हणतात आम्हाला इथे राहायचंय। सर, आम्हाला सुद्धा तिथेच राहायचंय, गरीब आहोत आणि आमच्या वडिलोपार्जितची जमीन आहे आमच्या वडिलांची आणि त्या वडिलांच्या जमिनी आम्ही वारस हक्काने लागलेलो 2 बहिणी आहोत। तरी सुद्धा आम्हाला ते लोक नेहमी मारहाण करून आम्हाला तिथून पळवून लावू, तुमची शेती आम्हाला विकत द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला पळवून लावू। नेहमी ते आम्हाला त्रास देतात, मारहाण नक्कीच होते। सर, आमच्या जीवाला धोका आहे। रात्री अपरात्री JCB घेऊन येतात, धमक्या देतात आणि त्यांचे जे काही आम्हाला अनोळखी लोक येतात ते अनोळखी लोकही आम्हाला धमक्या देतात। दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे कोणी जर आलं तर त्यांना रस्त्यामध्ये अडवतात, त्यांना त्या गाड्यावर दगड घालू, हा रस्ता नाही, इथून यायचं नाही आणि आम्हाला जीवे मारण्याची धमकी आहे। जीवे नक्कीच आम्हाला, माझ्या मुलाला आम्हाला मारणार असा नक्कीच म्हणजे नक्कीच संभव आहे। ते लोक कोणाचंच ऐकत नाही, पैशावाले आहेत, राजकारणी आहेत आणि आडदंड स्वभावाचे आहेत। तरीही काहीच नाही सर, आमचा वाद फक्त आमचा वाद ते शेतीवर नाही की त्यांनी आमची शेती 13 गुंठे 89 बत्ती शेती 13 गुंठे 106 वाल्याच्या कब्जामध्ये आहे। एकूण जमीन 40 गुंठे, 40 गुंठ्यातून 21 गुंठे दोघांकडे, 90 वाल्याकडे पण आहे आणि 106 वाल्याकडे पण आहे जमीन। हा, टोटल 21 गुंठ्यावर आमचा कब्जा केलेला आहे। सर, आम्ही कलेक्टर साहेबांना, नगर येथे सालीमठ साहेबांना तक्रार केली आहे। परत तुम्हाला संजय शिंदे साहेबांकडे, तहसीलदारांकडे केली, प्रांत साहेबांकडे, सुधीर पाटील साहेबांकडे सुद्धा केलेली आहे आम्ही तक्रार। पोलीस स्टेशनला, तालुका पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार दिली। आपले ओला साहेबांकडे आम्ही, DSP साहेबांकडे सुद्धा आम्ही वेळोवेळी कंप्लेंट केलेली, परंतु त्यांच्यावर NC नोंदवली, काय केलं त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही आणि ऍक्शन होत नसल्यामुळे आम्हाला हा जाणून बुजून त्रास होतोय। जाणून बुजून त्रास होऊन आम्हाला म्हणजे आमच्यावर धावत पडले जातात, आम्हाला मारहाण होती आणि आम्हाला जातीबद्दल जास्त टॉर्चर केले जाते आणि त्यामुळे आम्ही खचलेलो आहोत, त्रासात आहोत। माझे मुलं
शाळेत जातात छोटे छोटे माझ्या मुलाचे मुलं. माझा मुलगा विक्रम भाऊसाहेब पाटोळे हा तेथे राहतो. प्रियंका ही सूनही तिथेच राहते आणि 3 मुले. या 3 मुलांचे आज 13 दिवस झाला आम्ही आझाद मैदान येथे आहे. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न पडला आहे. 13 दिवसात आमच्या लेकरांचं शिक्षण किती झालेलं आहे कमी. आतापर्यंत आम्ही आपले गृहमंत्री हेमंत महाजन साहेब यांच्याकडे गेलो होतो, त्यांची भेट झालेली नाही. परंतु आम्हाला पत्र दिलंय त्यांनी. पुन्हा आता आज आमची तारीख 3/3/25 ला साहेब बनकर साहेब संजय बनकर साहेब यांची भेट झाली. यांनी आश्वासन दिलंय की तुम्ही तेथे जा आणि तहसीलदार साहेब यांच्याशी त्यांनी फोन केला. तहसीलदार साहेब यांच्याशी ते बोलले आणि त्यांना सांगितलं की यांचं काय आहे ते करा. मग त्यांनी सांगितलं हो त्यांना पाठवून द्या. व त्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आता उपोषण करू नका आणि तेथे जा. अगर मला न्याय मिळाला नाही तर मी पुन्हा आझाद मैदानावर येणार. मला पुरेपूर न्याय मिळत नाही. तिथे गेल्यानंतर माझी मागणी अशी आहे की आम्हाला मारामारी करतात, भांडण करतात आणि आमच्या जातीवर बोलतात. आम्हाला मारण्याच्या धमक्या वेळोवेळी समोरासमोर येतात. आम्हाला म्हणजे साक्षीदार कुणी नाही, शेजारी आमच्या कुणी नसल्यामुळे साक्ष कुणी देऊ शकत नाही. समोरासमोर जिथे आम्हाला संभाषण होतं हे आम्ही सांगतो हे अगदी सत्य आणि खरं आहे. तर त्यामुळं माझी अशी मागणी आहे ह्या लोकांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि अल्ट्रॉसिटी ही त्यांच्यावर झालीच पाहिजे, व्हावी. कारण का जरी आम्ही काही सांगत असेल खोटं तरी सुद्धा आमची जमीन त्यांच्याकडे आहे म्हणजे अल्ट्रॉसिटी त्यांच्यावर होती. हे कायद्यानुसार खरं आहे साहेब. तरी मला देवेंद्र फडणवीस साहेबांना असं सांगायचे की साहेब आम्ही गोरगरीब आहोत. अहो आम्हाला म्हणजे पूर्वीच्या ज्या जमिनी मिळालेल्या आहेत त्या जमिनीवर आम्हाला उपजीविका करण्यासाठी शेजारच्या लोकांनी जर त्रास दिला तर सर आम्ही जीवन कसं सांभाळायचं. आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत. आमचे साहेब कुठेही काही नाही. आमचे कुठले खाते चेक करा, आमच्या नोकऱ्या चेक करा, मुलं कुठे आहेत, आम्हाला कुठला धंदा आहे. ज्या वेळेस आम्ही हातावर काम करू त्यावेळेस आम्ही खाऊ. सत्य परिस्थिती सांगायचे म्हणले तर सर मी चक्क कचरा वेचते. कचरा बाटल्या असं वेचून मी माझी उपजीविका करते. माझ्या वडिलांची जमीन असून ह्या लोकांनी आमच्यावर अन्याय लावलाय. तरीही ही 4 कोपऱ्याची 1 एकर जमीन ही आम्हाला मिळावी म्हणून मी अशी फडणवीस सर इनामी जमीन आहे 6 बच्ची सर हो आणि ती आम्हाला मिळावी. आम्हाला नम्र विनंती. आणि शेजाऱ्यापासून त्रास नकोय आम्हाला. आम्ही त्यांना त्रास देऊ शकत नाही, देणार पण नाही. कारण ती माझे शेजारी आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे सर. कारण शेजारी हे पहिले असतात आणि नातेवाईक नंतर असतात. त्यामुळे मी त्यांच्यावर प्रेम आणि प्रीती करते पण ते आमच्यावर करत नाही. माझ्या महार असल्यामुळं ते मला जवळ करत नाही आणि ते म्हणजे आमचा नेहमी अपमान करतात. तरी सर एवढं माझं गारणं नेहमी सांगते सर मला प्लीज तुम्ही न्याय द्या आणि मला न्याय देऊन माझं जे काय आहे ते मला द्या आणि अल्ट्रॉसिटी ही त्यांच्यावर झाली पाहिजे. ही माझी सत्य मागणी आहे म्हणजे ते आम्हाला त्रास देणार नाही.